सरकार मनोज जरांगेंच्या प्रत्येक मागणीसमोर झुकेल अशी परिस्थिती राहिलेली नाही, प्रकाश अण्णा शेंडगे यांची माहिती आहे. यापूर्वी आम्हाला वाटत होतं सरकार घाबरतंय. काल पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. आता असं वातावरण तयार झालंय की सरकार मनोज जरांगेंच्या प्रत्येक मागणीला झुकणार नाही. मी असं म्हणणार नाही की जरांगे घाबरले. आता परिस्थिती निर्माण झाली की सरकारने देखील आक्रमक पवित्रा घेतलंय. सामाजिक न्यायाचा लढा आहे. माझी विनंती आहे की मराठा समाजाच्या नेत्यांना आणखी महाराष्ट्रातील वातावरण न तापवता ओबीसी आणि मराठा वाद आता संपवला पाहिजे. मराठा समाजानं सरकारनं दिलेलं आरक्षण घ्यावं, त्याला आमचा सुद्धा पाठिंबा आहे. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशामध्ये फक्त सगळे सोयरे नसून गणगोत आणि शपथपत्र आहे. हरकती मागवल्या होत्या तेव्हा ओबीसी व भटक्या विमुक्तांनी 10 लाखांच्या वर हरकती दिल्या. या हरकतीमुळे सरकारला हा अध्यादेश काढणं सोपं जाणार नाही. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध आहे. सगळे सोयऱ्यांच्या GRला आमचा विरोध आहे. भविष्यात आमचा ओबीसी पक्ष व वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास क्रांती होईल. बारामतीत ननंद भाऊजाई ही लढाई आपणास पाहायला मिळणार आहे. बारामतीत ओबीसींचा तगडा उमेदवार देणार आहोत. या तिरंगी लढतीत आमचा उमेदवार निवडून येणार आहे. दोन प्रस्थापित उमेदवार जे आहेत ते एकमेका काय ननंद भाऊजाईची लढाई त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला सगळ्यांना आपण पाहिलेलं आहे. पण त्या ठिकाणी ओबीसीचा जो आहे त्या ठिकाणी तगडा उमेदवार जो त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. आणि या तिरंगी लढतीमध्ये विजय जो आहे तो आपल्याला नक्कीच ओबीसीच्या उमेदवाराचा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे. आणि आम्ही आता वेट अँड वॉच, आमच्याकडे 5-6 तगडे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही थोड्या दिवसात आठवड्याभरात आमचा उमेदवार बारामतीचा जो आहे तो आम्ही नक्की जाहीर करू. बारामती लढाई सुद्धा प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची लढाई जी आहे ती आम्ही या ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल. आणि त्यात विजय जो आहे तो विस्थापिताचा झालेला असेल. हे पहा कसं आहे की या ठिकाणी ओबीसी आणि दलित हा जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची प्रक्रिया जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही यापूर्वी सुरू केलेली आहे. यापूर्वी लाखांचे आम्ही 3 मेळावे झालेले आहेत. या ठिकाणी 4था मेळावा जो आहे तो आज परभणीमध्ये या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी सुद्धा लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी येत आहे. त्या ठिकाणी ओबीसी, भटके विमुक्त आणि दलित हे सगळे समाज जे आहेत एकत्रितपणे या ठिकाणी एक महाएल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत. आणि हे दलित आणि ओबीसी ह्या सगळ्या चळवळी एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे त्या निमित्तानं झालेले आहे. मला पूर्ण आशा आहे की भविष्यात आंबेडकर साहेबांचा पक्ष आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ते एकत्रित आल्यास या राज्यामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. चर्चा त्यांच्याशी झाली का? राजकीय वाटपाचं काय झालं? सोबत येण्यासंदर्भात चर्चा झाली का प्रकाश? हे पहा, आमचा पक्ष स्थापन आता 10-12 दिवस झालेले आहेत. आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे आता मेळावे सुरू आहेत. मेळाव्यातून आमच्या म्हणजे ग्राउंड लेवलला जे आहेत समाज जे आहेत एकत्रितपणे करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. ही आता झाल्या आमची नक्की चर्चा जी आहे ती चर्चा आम्ही करू. तसा प्रस्ताव तुम्ही दिला का किंवा त्यांच्याकडून तसा काही आला का? हो, आमचा प्रस्ताव आता त्यांना आज किंवा उद्यापर्यंत आमचा प्रस्ताव त्यांना जाईल. आमचं लेखी पत्र सुद्धा त्यांना तसं जाणार आहे. आणि या ठिकाणी जी गावागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी ह्या दलित असतील, तेली माळी साळी कुष्टी कुमार धनगर ओढा हे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा जो आहे तो मराठा समाजाचा किंवा कुठल्याही प्रस्थापित समाजाचा होऊ शकत नाहीये. ही भावना आता दलितांच्या मध्ये झालेली आहे, ओबीसीच्या मध्ये झालेली आहे आणि भटक्या मुक्तांच्या मध्ये झालेली आहे. त्यामुळे हे जे समीकरण जे आहे हे एकत्रीकरण समीकरण जे आहे ते आता हे जवळपास येत चाललेलं आहे. आणि थोड्या दिवसात जे आहे तर आमच्या एकत्रीकरणाच्या बैठकी सुद्धा या ठिकाणी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. यापूर्वी अशीच भूमिका आम्हाला वाटत होती की सरकार याला घाबरते. पण काल पहिल्यांदा जर जी भूमिका मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी मांडली त्यामुळं असं एक वातावरण निर्माण झाले की आता सरकार मात्र जे आहे आता सरकार मनोज जरांगेंच्या प्रत्येक मागणी पुढे झुकेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ते आज परत आले का सराटीला? आता तो त्यांचा निर्णय त्यांनी कशासाठी घेतला त्यालाच माहिती आहे. मी असं म्हणणार नाही की जरांगे घाबरले किंवा सरकारने हे केलं. पण एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता सरकार सुद्धा जे आहे ते आक्रमक पवित्र्यात झालेलं दिसतंय. त्यामुळं हा सामाजिक न्यायाचा लढा जो आहे तर माझी विनंती आहे मराठा समाज नेत्यांना सुद्धा आता आणखीन वातावरण जे आहे महाराष्ट्रातलं आता न तापवता या ठिकाणी आता ओबीसी आणि मराठा हा वाद आता संपवला पाहिजे. जे महाराष्ट्र सरकारने टिकणारं आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते घ्यावं. त्याला आमचाही पाठिंबा राहील आणि भविष्यात सुद्धा त्याच्या मागे आम्ही राहू. आम्ही शुभेच्छा देतोय की ते कोर्टामध्ये टिकावं अशाही शुभेच्छा आम्ही देत आहे. कारण हा विषय जो आरक्षणाचा जो आहे तो आता या ठिकाणी कुठेतरी वाद मिटला गेला पाहिजे. कारण गावागावामध्ये हा महाराष्ट्रामध्ये गाव कुशाबाहेर आणि गावामध्ये राहणारा जो समाज जो आहे एकत्रितपणे या ठिकाणी नांदताना गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेला आहे. एक सामाजिक न्यायाचा सलोखा या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसला होता. पण आता ह्या मराठा समाजाच्या ओबीसी मध्येच मागणी केल्यामुळं हा जो आहे हा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. तो पुन्हा एकत्रित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा
अशी विनंती मी या ठिकाणी केली. आम्ही कुणाच्या हक्काचं मागितलेलं नाही. आमच्या हक्काचं आमच्या त्या गरीब समाजाच्या ताटातलं कोणी मागू नये अशी अशी विनंती मी सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा सरकारला आम्ही इशारा देतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आता जे काही केले ते आपण प्रमाणापेक्षा जास्त आपण हे स्टेप्स घेतलेले आहेत. आता आणखीन एखादी स्टेप्स ओबीसीच्या विरुद्ध घेतली तर मग मात्र ओबीसीच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल. ओबीसीची 60% वोट बँक आहे आणि त्याला घालवणं हे कुठल्याही सरकारला परवडणारं नाही. तेव्हा कसं आहे की मुळात तर या महाराष्ट्रात तमाम ओबीसी आणि भटक्या मुक्तांना मराठा समाजाला कुणबींचे दाखले देऊन त्या ठिकाणी ओबीसी मध्ये घेण्यासाठी स्पष्ट विरोध आहे. त्यामध्ये जो सगळेस्वाऱ्यांचा जो अध्यादेश जो काढणार आहे त्या अध्यादेशामध्ये नुसतं सगळेस्वारे नाही आहे, त्या ठिकाणी गणगोत पण आहे आणि त्यामध्ये शपथपत्र सुद्धा आहे. आणि ते जे अध्यादेश जे आहे अध्यादेश काढणार आहे त्याला हरकती मागवल्या होत्या. त्या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्तांनी जवळपास 10 लाखाच्या आसपास ज्या आहेत त्या हरकती आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे सरकारला तेवढं सोपं जाणार नाही आहे की तो अध्यादेश काढणं. आणि जर अशा प्रकारे जर अध्यादेश काढून जर पुन्हा ओबीसी सत्यानाश होणार असेल महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी हा या महाराष्ट्रातला शांत बसणार नाही. तो सुद्धा जो आहे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू शकतो. आम्ही आतापर्यंत सरकारला सहकार्य केलेलं आहे आणि सरकारनं जी आता भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, त्या ठिकाणी 50% वरचं आरक्षण एससीबीसीच दिलेलं आहे, त्या ठिकाणी कायदा करून दिलेला आहे, त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे. आम्ही सरकारचं अभिनंदनही केलेलं आहे की एक चांगलं टिकणारं आरक्षण तुम्ही मराठा समाज दिलेलं आहे. पण असं असताना जर सरकार दुसरीकडे जर ओबीसीचा आरक्षणाचा जर सत्यानाश करणार असेल तर त्याला मात्र ओबीसीचा स्पष्ट विरोध असेल. कुठल्याही परिस्थितीत हे सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र हे ना ओबीसीना मान्य आहे, ना भटक्या मुक्तांना मान्य आहे, ना शेड्यूल ट्राईबला मान्य आहे, कारण शेड्यूल कास्टला मान्य आहे. कारण या अध्यादेशाचा परिणाम जो आहे तो शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा होणार आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा होणार आहे. शपथ दिली की तो शेड्यूल कास्ट होणार आहे, शपथ दिली की तो एसटी होणार आहे. इतका सोपा मार्ग जो आहे तो आपल्या घटनेमध्ये लिहिलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या सोयरे आणि गणगोताचा जी जो आहे तो काढण्याला स्पष्टपणे विरोध आहे. जर सरकारनं तशी हिंमत केली तर मात्र सरकारला ओबीसी आणि भटक्या मुक्ताशी 2 हात जे आहेत ते करावे लागणार. त्याची जबाबदारी सरकारमध्ये असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी आणि भटक्या मुक्त शांत बसणार नाही.